नाही, मला त्यावेळी जेव्हा मी पत्रकार होतो ना, एक गोष्ट माझ्या लक्षात आहे की मी जे कर्नल पुरोहित, लेफ्टनंट कर्नल पुरोहितची मिसेस होती, त्यांचा एक छोटासा मुलगा होता. त्यावेळी मी ते कव्हर करण्यासाठी जेव्हा त्यांच्या घरी जायचं, तर माझ्या मनात एक प्रश्न येत होता की या मुलाचा काय दोष आहे. कर्नल पुरोहित दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही होतं, पण त्यावेळी मी काय एक माणुसकीच्या दृष्टीने मला खूप विचलित करायचं की म्हणजे एक लहानसा मुलगा आपला वडिलांच्या बाबतीत आणि त्यांची बायको ज्या प्रकारे अपर्णा पुरोहित ज्या प्रकारे ती प्रयत्न करत होती हे सिद्ध करण्यासाठी की हे दोषी आहे नाही आहे ते मला माहित नाही आहे. पण आज निकाल आलेला आहे. प्रसन्न, एक प्रश्न सर्व देशवासियांना पडलेला आहे की आखिरकार हे नाही तर कोण. म्हणजे काही लोकांचा, निर्दोष लोकांचा जीव जातो या देशामध्ये, आणि आपण ज्या प्रकारे असदुद्दीन अवैसी साहेबांनी म्हटलेलं आहे, ते समझौता एक्सप्रेसचा ब्लास्ट असू द्या, ते मक्का मस्जिदचा हैदराबादचा ब्लास्ट असू द्या, मालेगावचा 2006 2008 या 2 बॉम्ब ब्लास्टच्या घटना आहे, तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टची घटना आहे. याच्यातून एक गोष्ट कॉमन आहे की कोणीही याच्यामध्ये दोषी नाही आहे. आपण मी मागच्या आठवड्यात हे बघितलेले आहे की ट्रेन ब्लास्टमध्ये 19 वर्ष 12 लोक एका समाजाचे होते. जात धर्मचा विषय नाही आहे, पण 19 वर्षानंतर कोर्ट एक निकाल देतो की नाही, हे सगळे लोक निर्दोष आहे, त्यांना सोडण्यात येतं. आणि तुरंत आज सचिन सावंत आपल्या शो मध्ये आहे की भारतीय जनता पार्टीने तर रस्त्यावर आली आणि ते म्हटलं की नाही, आम्हाला हे मान्य नाही आहे हे कोर्टचं जजमेंट. तितक्याच ताकदीने काँग्रेसचेही नेते समोर आले. जे वर्षा गायकवाड जे खासदार आहे त्यांनी म्हटलं की नाही, आम्हाला हे मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आता मुस्लिमांच्या बाजूने बोलणारे उद्धव ठाकरेचा जे पक्ष आहे शिवसेना, त्यांचीही खासदार लोकसभामध्ये त्यांनीही मागणी केली की हे मुंबई ट्रेन ब्लास्टचा जे निकाल आलेला आहे ते मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे.